रंग असणारी ही गुलाबी शॉल परिधान केली जातोय आणि हा उबदार वस्त्र आहे आमच्या वल्लभच्या युवकांचं. नाव गेम स्टार्ट. कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल दिनेश पाटील सर. धन्यवाद. गाथा गावन 11 तळोजा मजकूर वर्सेस श्री गणेश गोवटणे. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. सरपंचानी उपसरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात. सरपंचानी उपसरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. वैभव म्हात्रे गोल्डन डकचा शिकार बनलाय. पहिल्याच बॉलवर मात्र एक मोठी विकेट कमावली जाते. 5 षटकांचा खेळ आहे ही स्पर्धा आपण पाहतो आणि काय रंगतदार स्पर्धा राहिली आहे. एकापेक्षा एक सरस सामना मागचा सामना पाहिला आपण. श्री आणि 11 श्री गणेश मोरबे संघ. मी अगोदरच सांगितलं होतं की जोपर्यंत हनुमान फडके क्रीजवर उभा राहील ती क्षमता आहे हनुमानमध्ये की जेवढा सामना ताकदीचा राहील मोठा राहील ती संपवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. ग्रेट फिनिशर म्हणून ओळख त्याची कायम राहिली आहे आणि त्याने दाखवून दिली. आदेश पांडवची कमालीची सुरुवात आणि त्यानंतर मात्र ग्रेट फिनिश हनुमान फडकेचा. त्याच्यामुळे एक ताकदवान संघ मोरबी संघाला या संघानं पराभूत केलं आहे. अभिनंदन तुमचं. परंतु हार्ड लक मोरबी संघ. नेक्स्ट मॅच सुरू झाली. पहिल्याच बॉलवर एक विकेट ही पडली. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज निलेश मात्र एक बॉलवर 1 रन्स कंप्लीट केली. वैभव मात्र गोलंदाज भूषण पाटील राईट आर्म विकेट. स्टेप आउट केलाय. चांगला फटका पाहतोय आपण कव्हरच्या डोक्यावरून. चांगला फटका आहे. अतिशय उत्तमरित्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र हा टोलला फटका आलाय. हा खणखणीत चौकार. अतिशय सुंदर बॅलन्स सामना इथे मात्र सुरू आहे. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय की प्रतिकार केला जातोय. आणखीन एक मोठा फटका सजवायचा होता जरूर परंतु पॉइंटला मात्र साधा सोपा झेल संकेत मात्र बहाल केला आणि भूषण पाटीलला कमावली आहे ही दुसरी विकेट. दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. एक चांगला फटका जरूर दाखवला संकेतनं परंतु तो मोठे संकेत नाही देऊ शकला. पुढे पुन्हा एकदा स्टेप आउट केलं. पुढे सरसावला परंतु पॉइंटला मात्र एक चांगला झेल तिथं टिपला आणि फलंदाज आणखीन एक बाद झाला. ऋषी पाटीलनं मात्र एक सुंदर झेल टिपलाय. साई राजे यांचा गोड आवाज आपण कित्येक स्पर्धेमध्ये ऐकतो. 0003 जर्सी नंबर तेही या स्पर्धेमध्ये खेळतायत तळोजा मजकूर. त्यांचे आपण करूया स्वागत. कव्हर पॉईंटच्या दिशेनं मात्र एक फटकावण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. फक्त दिशा दिली आहे. तो प्रेशर दिसला 2 फलंदाज परतल्यानंतर गोवटणे संघावर. कारण ज्या प्रकारचा मोठा फटका अपेक्षित होता या अखूट टप्प्याच्या बॉलला तिथे मात्र निलेशनं फक्त 1च धाव घेतली आहे. हाई बॉल राहिलाय सुंदर आणि अशा प्रकारे इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद झाले. धापळकर धावा लागले. त्या श्री गणेश गोवटे संघाच्या फक्त आणि फक्त 2 धावा. 6 धावा. 2 बाद 6. अतिशय भेदक अशी गोलंदाजी राहिली आहे भूषण पाटीलची ज्यानं स्थिर होऊच दिलं नाही श्री गणेश गोवटे संघाच्या फलंदाजांना.
पहिल्या फलंदाजाला पहिल्याच बॉलर आऊट केला. त्यानंतर मात्र एक भरता वेगानं चौका ठोकला नवीन फलंदाजानं. तोही नंतर मात्र पॉईंटला झेल देत परतला आणि पहिल्या षटकाच्या अंती 2-6 अशी दयनीय अवस्था श्री गणेश गोवडणे संघाची. परंतु 5 षटकांच्या खेळामध्ये तुमच्याकडे फार वेळ असतो, त्याच्यामुळे वेळ घेत तुम्ही सामन्याकडे वळलात, पाहिलं. पुढे पुढे सामना घेऊन जाणं गरजेचं आहे. तो घेऊन जाईल का? वन ऑफ द ब्रँड तलोजा मजकूरचा हा ब्रँड मयूर राजे. गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्रायकर मात्र स्वस्तिक गावंड. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, फेकी होते जरूर कव्हरला. 30 यार्डामध्येच त्याला रोखण्यात आलं बॉलला, कारण रिकामी जागा आहे, गॅप मिळाली नाही आहे. इथून मात्र रन्स मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेनं धावपळ धावा लागत आहेत, 7 धावा. पुढे 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 सामना पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. ज्या प्रकारचा खेळ राहिला आहे संगम राजे आणि टीम, मयूर राजे आणि टीमचा, त्याच्यामुळे तो संघ ताकदीचा राहील. परंतु इथून गोवडणे संघाचा प्रवास खूप दूरचा राहिला आहे, त्याच्यामुळे त्यांना ही कमी आखून चालणार नाही आहे. त्यांच्याकडे ही ती गुणवत्ता राहील यातील मात्र शंका नाही आहे. खूप दूरचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत आला आहे. त्यांनी आम्हाला कोऑपरेट केलं, ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. 35 ते 38 किलोमीटरचं अंतर गाठून गोवडणे संघ इथपर्यंत प्रवास करतोय. खऱ्या अर्थानं कौतुक राहील रितेश पंडित सर. फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल. 30 ते 35 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर आम्हालाही लढायचं आहे, आम्हालाही झुंजायचं आहे असाच काहीचा इशारा केला. लॉंगॉनच्या डोक्यावर उडवला षटकार. या फटक्यांची गरज आहे, कमीत कमी 50 धावा तरी जोडाव्या लागणार आहेत. कारण उत्तरार्धामध्ये तलोजा मजकूर संघाची फलंदाजी ही स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा ते स्ट्रॉंग कोण आहे याहीपेक्षा आम्ही पहिल्यांदा काय जमवतो हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कोणाकडे किती पैसा आहे हे बघून आपल्याला आपल्या झोपडीला आग लावून चालणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये राहायचं आहे. दुसऱ्याचे बंगले पाहून आपल्या झोपडीला आग लावू नये असा प्रकार आहे, म्हणून म्हटलं होतं की पहिल्यांदा धावा जोडाव्या लागतील. इथे मात्र भूषण एक चांगला झेल टिपला, कव्हरला. 30 यार्डमध्ये उभा होता, एक उत्तम झेल टिपत फलंदाज क्रमांक 3 बॅक टू डग आउट. अगं बन्सी तुला हिस्सा देऊ सांग कंसी. या बहिणीनी नवे तर या जमिनीने नाती तोडली. एक्झॅक्टली 10 वर्षापूर्वी लिहिलेलं गाणं कोण गाईल, नेमके याच्यावर काय रिप्लाय येतील, आणि अखेरकार ते गायलं. 10 वर्ष लागली, तपश्चर्या केली आणि या गाण्यानं तुम्हाला समोरचा चित्रच स्पष्ट केला, आरसा दाखवला समाजाला. त्याच्यामुळे जमीन आणि बहीण आणि नाती सगळीच या पैशानं तोडलेत. आज फक्त मोठा आहे ना तो पैसा. त्याच्यामुळेच खिसा भरलेला असेल तर तुमच्याकडे माणसंही खूप असतील, अन्यथा तुम्हाला कोणी विचारणारही नाही. दिशा दिली आहे, डिपेंड आणि पैसा असलं बरोबर आहे, कोणाची गरजही लागत नाही. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. साईराजानं बॉल उचलला, फेकला, तत्पूर्वी रन्स मात्र मिळत आहेत. 2 या धावसंख्येनं धावपळकर धावा लागत आहे. ते तब्बल 17 धावा. रोहित पाटीलनं आपलं खातं उघडलं 2 या धावसंख्येनं. स्वस्तिक गावंड 2 धाव्यांवर खेळतोय. आतापर्यंत चाचपडतोय श्री गणेश गोवडणे संघ. इथून सामना पुढे चालत घेऊन जावं लागणार आहे. 50 पर्यंत मजर मारावी लागणार आहे. लढण्यासाठी फायटिंग स्कोर पहिल्यांदा तुम्हाला उभा करावा लागणार आहे. मयूर राजे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी दिशा दिली आहे. एक चांगला खेळ इथे मात्र पाहतोय. सिंगल रन्स मात्र या बॉलवर येते आणि रोहित पाटील ज्यानं 1 रन्स कंप्लीट केली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावपळकर धावा लागतात. 3 बाद 18 धावा.
आजकाल जेवणामध्ये ही स्टाईल बदलली आहे. पूर्वी चटणी भाकर ही व्याख्या होती नितेश पंडित सर, आणि चटणी भाकर हीच आपली ताकद होती. आजकाल शेजवान चटणी लागते, चटणी खायची शेजवान. आधुनिक युग झालं आणि सगळं बदललं. शिक्षणानं आपल्याला अंगठ्यापासून सहीकडे नेलं आणि टेक्नॉलॉजीनं आपल्याला सहीकडून पुन्हा अंगठ्याकडे आणलं. कारण ताठ मानेने जगणारा समाज आज माना खाली घालून मोबाईलमध्ये दंग झाला आहे. तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. पिढ्या बर्बाद होत राहिलेत. मैदानी खेळ खेळावे लागतील. स्वतःला केंद्रस्थानी माना, मग प्रवासाला लागा. जग तुमच्या कुशीत यायला वेळ लागणार नाही, परंतु स्वतःला केंद्रस्थानी फक्त मोबाईलच्या गेममध्येच मानलं जातं, इतर ठिकाणी कुठेच नाही. त्याच्यामुळे मैदानी खेळ स्वतःला खेळामध्ये ठेवा, स्वतःला खेळा. कारण टीम जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा तो खेळ 11 जणांवर डिपेंड राहतो, एकट्यावर नाही. परंतु ज्या वेळेला ते वैयक्तिक खेळ खेळाल, मग कुस्ती असेल, त्याच्यामुळे तुमचं कौशल्य दिसेल. जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता असे काही खेळ खेळा. टीमवर्क वेगळा खेळ आणि एकट्याचा खेळ वेगळा. चांगल्या बॉलला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा साई राजे कमाल दाखवत आहे फिल्डिंग्समध्ये. कदाचित बॉलिंग टाकायची आहे त्यालाही, कारण ज्या प्रकारे त्याने डावा हातानं बॉल फेकलाय, त्यांनी कदाचित इशारा केला की मी टाकेन हा बॉलिंग, असा काहीसा इशारा साई राजेचा वाटला. परंतु इथे सामना थांबला आहे. आतापर्यंत फार मोठ्या धावा होत नाही आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे, रोखून धरलं आहे. अतिशय उत्तम ड्युटी. शिफ्ट चेंज झाली आहे कदाचित खऱ्या अर्थानं. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र पाहतो. वीस धावा, 3 बाद 20. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच मात्र इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या धावा तरी कमीत कमी लढण्याचं बळ देतील, कारण इथून तुम्हाला फटकेबाजी शिवाय गत्यंतर नाही आहे. सामना कंप्लीट 2.3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही तेवढाच खेळ बाकी आहे. आतापर्यंत 21 धावा बोर्डवर लागलेत. इथून 31 धावा तरी मिनिमम जोडाव्या लागतील, तर फायटिंग स्कोअर इथे बनू शकतो. प्रथमेच्या या बॉलवर मात्र प्रहार झाला आहे. लॉंग ऑन ज्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल रन्स मात्र मिळेल, फेकी येईल. तत्पूर्वी 1 रनवरच समाधान मानावा लागेल आणि एका रन्सनं धावपळकर धावा लागत आहेत, त्या 22 धावा. चांगली धावसंख्येचा खेळ सुरू आहे. इथे मात्र धावासाठी धाव करावी लागते. तुम्हाला चांगला खेळ करण्यासाठी, चांगला आपला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म सुंदर तयार केला आहे बोलना शेठ आणि राजेदादांनी. कारण हे मैदान आहे वानखेडेचं, मिनी स्टेडियम म्हणून ओळख राहिली आहे, मिनी वानखेडे. आणि इथे मॅच, इथे सामना पाहण्यामध्ये, खेळण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे, त्याच्यामुळे वरून ते सामना खूप सुंदररित्या पाहू शकतात. सगळी सेवा इथे, मैदान पहा, सुशोभीकरण पहा, सगळं या स्पर्धेला 4 चांद लावले जात आहेत. बॅटच्या आतली कडा, परंतु कीपर मात्र बॉल ड्रॉप करतो आणि इथे हा बॉल होत आहे डॉट. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावपळकर धावा लागलेत. अडचणीमध्ये संघ आहे. प्रत्येकाने धावा मोजल्या फक्त आणि फक्त 4. त्याच्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 22 धावा. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. दम आहे नावात, दादाच्या दम आहे नावात. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. मयूरनं सांगितलं की चला सामना सुरू करा लगेचच. त्याला माहीत आहे रिदम त्यानं पकडलाय. पण इथे मात्र एका बाजूला स्वस्तिक आणि रोहितला आपल्या संघासाठी धावा जोडाव्या लागतील.
एवढा प्रवास दूरवरचा राहिला आहे, त्या प्रवासाला न्याय देण्यासाठी मात्र इथून अजूनही उरलेल्या 2 षटकामध्ये चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. आणि आपण म्हटलं होतं की कदाचित 5वं षटक घेऊन येईल, पण तसं झालं नाही. क्रमांक 4 षटक मात्र मिळतं आहे साई राजेला, कारण त्यानं मागच्या षटकामध्ये जो बॉल फेकला तेव्हा त्यानं सांगितलं की बाबारो मला गोलंदाजी करायची, आणि ती गोलंदाजी मात्र लगेच मिळते. चांगला खेळ, चांगली रणनीती आहे. साई राजे एक चांगले समालोचक राहिलेत आहेत आणि राहतील, यातील मात्र शंका नाही आहे. परंतु आता आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी राहील साई राजे यांची. गाथा गावान 11 तळोजा मजकूर वर्सेस श्री गणेश गोवडणे या संघादरम्यानची ही लढत. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. पाहिलं जाईल. पाहिलं जाईल नेमकं काय घडलंय या बॉलवर. इट्स अ 6 रन्स. पहिल्यांदाच रोपला टच झाला आणि त्याच्यामुळे नंतर मात्र हवेत जाऊन जरूर बॉलला आत टाकला, परंतु बॉलला स्पर्श करण्याच्या अगोदरच नव्या नियमाप्रमाणे तुम्ही रोपला टच नाही करू शकत, आणि त्याच्यामुळेच आलाय हा षटकार. आणि साई राजेवर पहिल्याच बॉलवर प्रहार झालाय. इथून धावा बरसल्या जातील का? नितेश पंडित सर एक सुंदर फटका लगावलाय, अतिशय उत्तम त्या पॉईंटच्या डोक्यावरून रोहित पाटीलनं क्रिकेटचा क्लास दाखवलाय. परंतु साई राजाला माहीत आहे की पलटवार कसं करायचा, कसं रोखून धरायचं. मी थोडासा गाफील राहिलो पहिल्या बॉलवर, कारण धावा झाल्या नव्हत्या म्हणून कदाचित मी थोडासा असाच बॉल टाकला आणि अखेरकार पलटवार केला. साई राजानं टाकलाय डॉट बॉल. 28 धावा बोर्डवर लागलेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे षटकातील. ताकद आणि नजाकत याचा सुवर्ण मध्ये साधत साई राजेला दाखवलाय आसमान. पहिला ठोकला होता पॉइंटच्या डोक्यावरून, आणि इथे मात्र मिड विकेटचा 7-12 आपल्याच नावावरती आहे की काय या नेक इराद्यानं दाखवलाय चांगला फटका. उत्तम धावसंख्या उभारण्याकडे आता मात्र आगेकूच करताना पाहतोय फलंदाजाला. पहिल्यांदा घोडचूक झाली जरूर, परंतु आता इथे मात्र रोहित पाटीलचं बरसणं सुरू झालंय. 7 बॉलमध्ये 2 षटकारांसहित त्याने 17 धावा ठोकल्या आणि 34 धावा बोर्डवर लावलेत. आणखीन एक चांगला फटका. शतरक्षकानं जरूर चांगला प्रयत्न केला, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या वरून धावत तो सरळ लॉंग ऑफच्या दिशेने धावला. बॉलला तो स्टॉप करू शकला नाहीये, आणि या साई राजा षटकामध्ये मात्र चांगली धावसंख्या बनवताना ठोकतो रोहित. आणखीन एक बहारदार चौकार. चांगली फलंदाजी. आतापर्यंत शांत स्तब्ध राहिला जरूर, पण त्यानं मात्र ओळखलं की धावांची गरज संघाला नितांत आहे, आणि त्याच्यामुळेच रोहितनं आपला गेअर बदललाय. रोहित पाटीलनं 8 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकारासहित 21 धावा जोडलेत. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा बॉल चांगला होता, लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न. इथे रिस्क बनली आहे. फलंदाज बाद.
दुसरी रन कदाचित होऊ शकली असती, परंतु रोहित पाटील तयार नव्हता आणि स्वस्तिकला मात्र रनआउटच्या रूपानं परतावं लागतंय. अतिशय उत्तमरित्या खेळ सुरू होता. धावपलकर धावा मात्र 39 लागले. 3.5 बॉलचा खेळ संपलाय. 4 विकेटचं पतन झालंय. रोहित पाटील कदाचित दुसऱ्या रनला जर पलटला असता तर ती रन होऊ शकली असती, परंतु तसं झालं नाहीये आणि फलंदाज मात्र झालाय रनआउट. प्रेषित वर्तक नवीन फलंदाज. साई राजे आपल्या षटकातील शेवटचा बॉल हाताळेल. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. चांगला फटका. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला पाहतो आपण. सिंगल रन्स मात्र मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. रिस्क घ्यायची आहे. ती रिस्क यासाठीच घ्यायची आहे की रोहित पाटीलला स्ट्राईकवर यायचं आहे. रिस्क घेतली 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आणि एकाच पाठोपाठ दुसरा फलंदाज झालाय रन आऊट. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकर धावा लागल्या त्या 5 बाद 40 धावा. पाच फलंदाज जरूर बाद झाल्या. षटकामध्ये साई राजाच्या 18 धावा मोजल्या. गाथा गावान 11 तळोजा मजकूर संघानं. त्याच्यामुळे समाधानकारक धावसंख्या जमू शकलाय आतापर्यंत श्री गणेश गोवड्डे संघ. परंतु अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलच्या खेळामध्ये मात्र जर का मोठे फटके आले, रोहित पाटील ज्याप्रमाणे गिअर शिफ्ट केलाय, जर का तशा धावा आल्या तर चांगल्या धावा बनू शकतात. पण एका बाजूला ब्रह्मा राजे आपल्या हातामध्ये मिळालं हे स्लॉक षटक कसं हातलेल. षटक क्रमांक 5. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज आणि ब्रह्मा राजे हाताळतोय हा शेवटचा षटक. रोहित पाटील ऑन स्ट्राईक. 40 धावा ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. चांगला बॉल खोलवर टप्प्याची गोलंदाजी ब्रह्मा राजेची. आणि या स्लॉक षटकामध्ये जेवढ्या कमी धावा देता येतील तेवढ्या कमी द्यायच्या आणि टार्गेट कमीत कमी कसं राहील यासाठी ब्रह्मराजे प्रयत्नशील आहे. पण एका बाजूला रोहित पाटीलनं पाहिलं आहे की आपल्या विकेट्स गेल्या. त्यानंतर स्वतः त्यांनी जबाबदारी घेतली आणि 10 बॉलमध्ये 22 धावा ठोकत संघासाठी 40 उभारलेत. चांगला खेळ. शांत स्तब्ध खेळ. वातावरण शांत आहे. आणखीन एक चांगला बॉल. मागच्या षटकामध्ये 18 धावा जरूर आलेत. मागच्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार जरूर दाखवला. पण त्यानंतर सुद्धा ब्रह्मा राजेनं या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवर रोहित पाटीलला निरुत्तरित केलंय. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवर स्लॉक षटकामध्ये कोणत्याही प्रकारची रन दिली नाहीये. भरला मोठा रनअप ब्रह्मा राजेचा आपण पाहतोय. ती पासून धावताना हा मारला चांगला रनअप. पहिले 2 बॉल फास्ट अँड फ्युरियस आणि या बॉलवर व्हेरिएशन पाहिलं. ज्या रोहित पाटीलनं धावा जमवल्यात आतापर्यंत त्याच रोहित पाटीलला सलग 3रा बॉल टाकलाय. पण इथे मात्र बॅटिंग साईडचा रिव्ह्यू येतं. वाईडला चॅलेंज केलं जात आहे. वाईडसाठी चॅलेंज केलं जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चॅलेंज तरी कुठे करायचा, कारण खूपच आतून गेलेला हा बॉल. त्याच्यामुळे चला सामना सुरू करा. फेअर डिलिव्हरी आम्ही डिक्लेअर केली. पहिल्या 3 बॉलवर सुरे गोलंदाजी व्हेरिएशन पाहिली. ब्रह्मा राजेनं स्लोवर टाकलेला बॉल. रोहित पाटीलकडे उत्तर नव्हतं. चांगली फलंदाजी करत असताना षटकामध्ये मात्र आता 3 बॉल डॉट खेळलाय. कमीत कमी 10 धावा येणं गरजेचं होतं. मी म्हटलं होतं की 50 धावा थोडंसं चॅलेंज उभं करू शकल्या असत्या. अखेरकार फुलटॉस बॉल ट्रॅव्हल होईल लाँगॉनच्या दिशेनं. आता मात्र सिंगलवरच थांबेल रोहित, कारण त्यांनीही विचार केला की मीही 3 डॉट खेळलोय, त्याच्यामुळे उगाचच अगोदरच 2 विकेट्स आपण रनआउटच्या रूपानं गमावलेत.
आता आणखीन विकेट गमावण्यात काही मिनिंग नाही आहे, त्याच्यामुळे तो थांबला आणि 1 रनवर त्याने समाधान मानलं. आदित्य नवीन फलंदाज आदित्य म्हात्रे. ब्रह्मा राजेची गोलंदाजी मात्र कमालीची राहिली आहे. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव या स्लॉक षटकामध्ये. 5वं षटक तो हाताळतोय. पहिल्यांदा समोर जाईल आदित्य म्हात्रे. स्लोवर 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 स्पेशल फसवलं जात आहे. याला म्हणतात की गंडवलं जात आहे. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, हाताची जादूगरी दाखवली जाते आहे, कधी फास्ट तर कधी स्लो बॉल टाकत मात्र ब्रह्मा राजे अक्षरशः जखडून ठेवतोय. अतिशय दर्जेदार लेग ब्रेक पाहिली आपण. टप्पा पाडल्यानंतर बॉलनं ब्रेक झाला, कारण स्लोवर रनअप खूप मोठा आहे. तिथून धावत येत हात कळत नाही आहे नेमकं काय पडेल, बॉल कसा टाकेल. शेवटचा बॉल ही राहिला हवे. झेलचा प्रयत्न जरूर राहिलाय. धावा तर या बॉलला 2 धावा. आपण क्रीज जवळच बॉल होता. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठी धावले. पहिल्यांदा झेलचा प्रयत्न झाला, परंतु धावा आल्या 2 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश गोवडणे संघानं धावा जमवलेत. त्या 5 बाद 43. आता या 43 धावा म्हणजे 44 धावा रोखल्या जातील का, की गाथा गावन 11 तलोजा मजकूर संघ आपल्या फलंदाजीला न्याय देत हे धावांचा पाठलाग सहज करेल. उत्तरार्ध मात्र पुन्हा एकदा आपण ऐकूया लवजी फडके सर यांच्या गोडवाणीतून. समाजसेवक वल्लभ गावाचा आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. 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 हॅलो. याच दरम्यान खरं तर शुभेच्छा आल्यात खरं तर निलेशजी पाटील यांच्याकडनं. खरं तर साडू आहेत विनयजी गावंड आणि त्यांच्या टीमसाठी या शुभेच्छा आल्यात. खरं तर मागचं षटक आपण पाहिलं, निर्णायक षटक राहिलं गेलं तर ब्रह्मा राजे या गोलंदाजासाठी उत्तम शेठ भोईर पेंदर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ऑनलाईन आहे, जीपे आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंग करताना पाहुणा संघ वाईल्ड कार्ड एंट्री ज्याला मिळाली आहे तो श्री गणेश गोवटणे हा संघ पाहिला गेला. उरण परिसरातील आहे. जवळजवळ 40 ते 42 किलोमीटरचा प्रवास गाठून आलेला संघ आणि त्याच्या विरोधात सध्याच्या घडीला आता सेकंड सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गाथा गावन 11 तलोजा मजकूर. खरं तर आपल्या MIDC परिसरातील 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणार हे गाव. आणि आता या 2 संघामध्ये प्रतिद्वंद्व तुम्हाला पाहायला मिळतोय. सी गटातील हा दुसरा सामना आहे आणि आजच्या रात्रीतील पाहिलं तर आपण प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना आहे. त्याच्यानंतर आजच्या रात्रीमध्ये एक सामना अजून खेळवला जाईल 2 विजेत्या संघामध्ये. जिथे मोरबे संघानं बाजी मारली आहे त्यांच्या विरोधात आता कुठला संघ असेल, गाथा गावंड 11 तलोजा मजकूर की त्यांच्या विरोधात श्री गणेश गोवटणे हा संघ असेल, याची उत्कंठा आहे. या मॅचचं भवितव्य काय असेल, जिथे 30 बॉल 44 धावांची गरज. खरं तर ब्रह्मा राजेचं जर निर्णायक षटक आपण पाहिलं, शेवटच्या षटकामध्ये असं वाटलं होतं की इथे हा संघ गोवटणे संघ आता बाजी मारेल, कारण 3 ओव्हरमध्ये 40 होत्या. 55-60च्या घरामध्ये लक्ष जाईल असं वाटत असताना ब्रह्मा राजेचं निर्णायक षटक आलं, ज्या षटकामध्ये 3 धावा आल्यात आणि आता लक्ष दिलं गेलंय
30 बॉल आणि 44 धाव्यांची गरज आहे आणि त्या धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी एक सलामीची जोडी तलोजी मजकूर टीम कडनं आली मैदानाच्या आतमध्ये. संगम राजा आणि त्याच्या भूषण पाटील जो बायकर मॅन आहे नागावच्या रजनीमध्ये तिथे त्यानं आणि आता उसाटण्याच्या रजनीमध्ये खरं तर तिथेही त्याला बाईक मिळाली म्हणजे 2 बाईक सध्याच्या घडीला आपण पाहतो तर भूषणच्या नावावरती आहेत आणि संगम राजे हे मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ब्रह्मा राजे पाहिले आपण, साई राजे पाहिले, आता संगम राजे आणि गोलंदाज आहे निलेश म्हात्रे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आहे, अनुभव आहे या गोलंदाजाकडे. गोवटणे संघाकडनं पहिला ट्रम्प कार्ड 30 बॉल आणि 40 धाव्यांचा वाचवण्यासाठी इथे मात्र या सत्राला सुरुवात. काउंटडाऊन 3, 2, 1. पहिला बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट हलक्या हाताने गलीमध्ये पाठवलाय आणि पहिल्या बॉलवरती श्री गणेशा करतोय. फलंदाज स्वतःचं आणि टीमचं खातं उघडतोय फलंदाज भूषण पाटील. समोर आता संगम राजे. हे मैदान कित्येक वेळा या फलंदाजानं आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून गाजवलंय. तोच संगम राजे आता तुम्हाला इन ऍक्शन मध्ये मिनी वानखेडे या वलभच्या क्रीडा नगरीमध्ये माजी सरपंच आणि माजी उपसरपंच या चषकाच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतं. 2026 हे थरार आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित सन्माननीय भोलानाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर यांच्या सहकार्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही साकारलेली स्पर्धा भव्य दिव्याची स्पर्धा पाहायला मिळते. दुसरा बॉल संगमसाठी फ्लिक केलाय. फाईन लेगला बॉल जाईल सीमा पलीकडे. संगम राजाच्या बॅटने आलाय हा पहिला शानदार रुबाबदार दिमागदार चौकार. थँक्यू सो मच. मागच्या बॉलवरती फक्त दिशा देण्याचं बाकी होतं आणि गॅप मिळाला गेला. चौकार आलाय, चौकारानं खातं उघडलंय. नेक्स्ट बॉल अगदी इथे डॉट बॉल आहे. वेट अँड वॉच होता. डॉट बॉल आलाय. अगदी चांगलं कमबॅक आपण म्हणू शकतो कारण का अनुभव आहे निलेश म्हात्रेकडे आणि त्यानं तो अनुभव इथे जरूर दाखवला. मागील बॉल काहीसा फुलटॉस होता, तो खराब होता आणि इथे बॉल चांगला आहे. पुढचा बॉल ओ इथे प्लेड ऑन. बॅटची आतली खेळा त्यानंतर यष्ठ्या उद्ध्वस्त आहे. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. गोल्डन विकेट आहे या मॅचची. संगम राजे बॅक टू द पवेलियन. कुणाल पाटील नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतो. 26 बॉल शिल्लक आहेत आणि अजून 39 धाव्यांची गरज. मागील बॉल काय कमालीचा होता निलेश म्हात्रेचा. रिक्स होती आणि रिस्क मध्ये टाकलेला बॉल होता. अगदी चांगला बॉल होता. प्ले डाऊन झाले होते. संगम राजे बाद झाला. त्यानंतर कुणाल पाटील आलेत 3ऱ्या क्रमांकावरती. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाकडनं. वाडा स्ट्रोक. काय फटका सजवला मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या. मिडॉनला बीट केला. बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय हा दमदार कुणाल पाटीलच्या बॅटने चौकार. खरं तर नवीन येणाऱ्या फलंदाजाला हा तोफाचा आहे. नवीन येणारा फलंदाज प्रत्येक असं मनामध्ये विचार असतो की असा एखादा बॉल असायला का मिडल ऑफ द बॅट पहिलाच बॉल येणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढावा. आणि कुणालला तो बॉल मिळाला त्याच्यावरती ठोकलाय चौकार. म्हणजे या षटक्यामध्ये 2 चौकार आतापर्यंत
गाथा गावण 11 तलोजा मजकूर टीम कडनं पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकातील वेगवान बॉल आहे शेवटचा, परंतु दिशाहीन. सुनील पाडे सरांनी इशारा केला, इट्स अ वाईट. एक्स्ट्रा रन आहे. दुहेरी अंक म्हणजे 1 दशक धाव फलकावरती लागले. 10 धावा. अजून 3 दशक पार करायचे, कारण 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. फटका चांगला इनफिल्डला क्लिअर आहे. लॉंग ऑफच्या वरनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकातील हा तिसरा चौकार. कुणालच्या बॅटनं हा दुसरा. कमी कशाची नाही त्यास आता आलाय नावास. अरे 94 इनोवा कार नंबर गाड्यांचा. 94 इनोवा कार नंबर गाड्यांचा. अरे नाद नाही करायचा कुणीच आमच्या बोलण्यात पाटीलचा. अरे नाद नाही करायचा कुणीच आमच्या बोलण्यात पाटीलचा. क्या बात आहे. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांचे टायटल संगीत आपण ऐकलं गेलंय. पहिलं षटक समाप्त झाले आणि धाव फलकावरती 14 लागल्यात. येणारे 24 बॉल आणि 30 धावेची गरज आहे. नवीन गोलंदाज तृतीय षटकामध्ये पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. वैभव मात्रे गोलंदाजीला आलाय. समोर त्याच्या समोर अगदी पाहिलं तर फलंदाज ऑन स्ट्राईक रेंजला ॲज अ ओपनर भूषण पाटील तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याच्या नावावरती 2 बाईक आपण पाहिले गेले. तलोजे मजकूर टीमसाठी, खरं तर तलोजे वासियांसाठी हा अभिमानाचा फलंदाज तुम्हाला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. आणि समोर गोलंदाज वैभव मात्र तयार आहे. 24 बॉल 30 धावांची गरज आहे. सामना किती जलद संपेल की शेवटचा बॉल परत रंगेल हे षटक जरूर पाहायला मिळेल. इथे बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल चांगला आहे. अवेपर्यंत बॉडी लाईन टाकण्याचा प्रयत्न होता. इथे कटर लाईन वापरली गेली वैभव मात्रेच्या माध्यमातून आणि पहिला डॉट बॉल आहे. जेव्हा 2 नवीन संघ एकमेकांसमोर पहिल्यांदा जेव्हा भेटतात ना, तेव्हा या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात, कारण दोघांनाही माहीत नसतं की कोणाकडे कुठली स्ट्रॉंग बाजू आहे. इथे फटका चांगला टॅपिंग क्रिकेट आहे. मिड विकेटला फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी. दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे, परंतु नकार हा योग्य नकार आहे, कारण की इथे गाडी कदाचित फसली असती रिव्हर्स गिअरला, परंतु आधीच कॉल दिला भूषणना कुणाला की बाबा तू परत जा, अन्यथा माझी बली दिली जाईल इथे. आणि हे चांगलं झालं. तलोजा मजकूरसाठी आता विकेट जाणं धोक्याची घंटा होईल, कारण का तलोजा मजकूरलाही माहित नाही की इकडे 5 गोलंदाज कशा पद्धतीचे आहेत. फटका चांगला आहे. हा फटका जणू काही विराट कोहलीची आठवण करून देणारा, जो पाकिस्तान बरोबर खेळला गेलेला तो षटकार या बॉल वरती कुणाल पाटीलने टाकलाय आउट ऑफ द पार्क. बॅकफुटला आले आणि त्याच्यानंतर लॉंग ऑनच्या वर्ण हा षटकार आहे. लोअर फुल टॉस, गॅप शोधण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरला बॉल चालला, फिल्डर आहे. एकच धाव आहे तिकडे, कारण फेकी अचूक आहे आणि या बॉल वरती सिंगल मिळेल. आता समीकरण उरलं गेलंय. बॉल शिल्लक आहे तिथनं अगदी पाहिलं गेलं तर एक धाव आली या बॉलवरती. 22 धावा आहेत धाव फलकावरती. 20 बॉल 22ची गरज. ओ व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द मॅच. आणि बॉल चाललाय बॉडी लाईनच्या पलीकडे. इट्स ओव्हर द रोप, चौकार. येस, हे गाणं खरं तर भूषणसाठी होतं. मागील आतापर्यंत जो शांत होता, उगाच नाही माझ्या नावावरती 2 टू व्हीलर बाईक आहेत, त्याची प्रचिती या बॉलवरती. आणि त्याच्यानंतर हा सलग दुसऱ्या बॉलवरती डीप स्क्वेअर लेगच्या वर्ण एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलाय. हा दुसरा चौकार. धाव फलकावरती 30, येणारे 18 बॉल आणि आता 14 धावेची गरज. आमचा
कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. अरे नाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ. चा पुरेपूर फायदा घेतला. अगदी 15च्या सरासरीनं 30 धावा गाथा गावन 11 तलोजा मजकूर टीमनं बनवल्या, जिथे लक्ष होतं 44 धावेंचं. आता 18 बॉल 14ची गरज. गोलंदाज तयार आहे. तिसऱ्या षटकामध्ये रोहित पाटील आणि समोर फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक कुणाल पाटील. 4 मध्ये 15 आहेत. पहिला बॉल इथे डॉट बॉल आहे. अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीनं गोलंदाजानं बॉल टाकला होता, बॉलचे अगदी गती पकडण्याचा प्रयत्न कुणालचा होता, परंतु मिळाला नाहीये. कमी गतीचा बॉल, त्यानंतर बॉल अगदी क्रीज वरतीच राहिलाय, खेळपट्टीवरतीच बॉल गरंगलत राहिला. तिथे डॉट बॉल आलाय. रोहित पाटीलची सुरुवात चांगली आहे. मागील 2 षटकांच्या तुलनेत हा बॉल अगदी तेवढाच चांगला आहे, परंतु येणारे 17 बॉल 14ची गरज आहे. टेकन बाहेरची कडा लागली आहे आणि कुणाल पाटीलला परतावं लागेल. या मॅच मध्ये रोहित पाटील कमबॅक करेल का? ज्यानं बॅटिंग करत असताना नाबाद 13 बॉल मध्ये 23 धावा बनवल्या होत्या, त्याचं हे षटक आता या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होईल का? नवीन फलंदाज आता अनुज मडवी आलाय. कुणाल पाटील 6 बॉल 15 धावा बनवल्यानंतर सॉफ्ट डिसमिसल बाद झालाय. बॅटची बाहेरची कडा अलगद कला आणि तिथे मात्र विकेट किपरनं चुकी नाही केली. 2 बॉल 1 विकेट 0 धावसंख्या. रोहित पाटीलचं विश्लेषण या षटकामध्ये, ज्यानं बॅटिंग करत असताना 13 बॉलमध्ये 23 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार त्यानं ठोकला होता. तो आता या मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अनुज मडवी आला. डाव्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे गोलंदाजावरती थोडस प्रेशर असेल. हो, इथे ड्रॉप आहे. आय थिंक बॅटची कडा होती, परंतु यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. दुसऱ्या बॉलवरती मोठी विकेट मिळता मिळता राहून गेली आहे. जर ही विकेट आली असती तर आता हा संघ या मॅच मध्ये श्री गणेश गोवाटणे संघ इन होताना तुम्हाला जरूर पाहायला मिळत असता, परंतु कदाचित ही चुकी किती आता मागत राहील, कारण 15 मध्ये 14ची गरज आहे. मॅचला एक गोलंदाज किती वाचवेल, त्यासाठी त्याला फिल्डिंगने साथ देणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा बॉल वाडा बॉल. काय बॉलिंग आहे सध्याच्या घडीला रोहित पाटील दाखवतोय. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी इथे चांगला बॉल टाकला गेला अनुजसाठी. असं वाटलं होतं की अनुज डाव्या हाताचा फलंदाज इथे काहीतरी वेगळं करेल, कारण आतापर्यंत उजव्या हाताच्या फलंदाजांना जे जमलं नाही ते आता अनुज करून दाखवेल का, परंतु इथे अनुज फसला जातोय. त्याला दिलेलं जीवनदान त्याचा किती फायदा घेणार आहे. आता बॉल शिल्लक आहे तिथनं 14 बॉल. ओ, इथे बॅटचा संपर्क जुळलाय का हे जरूर पाहावं लागेल. यस, लेग बाईज आहे. एकदा वालिया दरम्यान या बॉलवरती आतापर्यंत 5 चेंडू या षटकामध्ये फेकले गेले, त्याच्यामध्ये बॅटच्या सहाय्याने धाव आली नाहीये, लेग बाईटच्या माध्यमातून आली आहे आणि 1 विकेट मैदानाच्या बाहेर. ही चांगली गोलंदाजी रोहित पाटीलची. अजून 13 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक अगदी अगदी पाहिलं गेलं तर 13च आहेत. 13 बॉल 13ची गरज. एखादी विकेट आणि भूषणची विकेट त्यातल्या त्यात मिळाली तर मी म्हणेल हा संघ आता इन करेल गोलंदाजी करणारा संघ. ओ, व्हॉट अ कॅच. इथे विकेट मेडल षटक आहे. हे षटक जरूर 1 धाव आली ती लेग बायची. एकंदरीत 2 विकेट आणि मेडल षटक रोहित पाटीलने या स्पर्धेमध्ये फेकलंय. हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक आहे. येणारे 12 बॉल आणि 13 धावेची गरज गाथा गावन 11 तलोजा मजकूर टीमला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. अजून एक सेनापती मैदानाच्या हातामध्ये, अजून एक योद्धा.
हेमंत पाटील ज्याचं नाव आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो 5व्या क्रमांकावरती. येणारे 12 बॉल आणि गरज आहे आता 13 धावेची. मग अशीच मी उल्लेख केला की 2 नवीन संघ, कुणालाच माहित नाहीये कुणाकडे स्ट्रॉंग बाजू काय आहे, कुणाकडे किती बॅटिंग आहे, बॅटिंग ऑर्डर कितपर्यंत आहे, किती गोलंदाज चांगले आहेत या टीम मध्ये, 1 2 की पूर्ण 5. आणि आता एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये तेच घडताना पाहायला मिळतोय. जो एक संघ आपण पाहतोय श्री गणेश गोवटणे संघ जवळजवळ 43-44 किलोमीटरचं अंतर कापून या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन खेळण्यासाठी तयार आहे. आणि त्यांच्या विरोधात आपल्या MIDC परिसरातील गाथा गावन 11 तलोजा मजकूर संघ अगदी नव्यानं हा सामना खेळताना पाहायला मिळतो. प्रतिस्पर्धी संघ नवा आहे आणि सामना रोमहर्षक आहे. सध्याच्या घडीला 12 बॉल 13ची गरज. अनुज आणि त्याच्या सोबतीला हेमंत, तर गोलंदाजीमध्ये गोलंदाज आहे संकेत. मात्र या गोलंदाज 4थ्या षटकामध्ये. पहिला बॉल अनुज साठी स्विंग अँड मिस, डॉट बॉल आहे. अनुज आतापर्यंत 4 बॉल खेळलाय, 4ही डॉट बॉल आहेत. ही धोक्याची घंटा आहे मी म्हणेन तलोजा मजकूर टीम साठी. परंतु अनुज मध्ये दमकम आहे. जर त्याच्या स्लॉट मध्ये 2 बॉल आले तर 2 बॉल मध्ये मॅचला संपवण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे आणि म्हणून तर त्याला अगदी वरच्या नंबरवरती पाठवला गेलाय. परंतु सध्याच्या घडीला प्रेशर मध्ये आहे. ओ अनदर डॉट बॉल, कहाणी में ट्विस्ट. अनुजचा सोडलेला झेल मी तर म्हणेल आता गोवटणे टीम साठी लाभदायक आहे, कारण त्याने खेळले पुढचे 3 डॉट बॉल आणि ते या मॅच मध्ये श्री गणेश गोवटणे टीमला आणून जातात. कारण समीकरण सध्याच्या घडीला उरले 10 बॉल आणि 13ची गरज आहे. जो विध्वंसक फलंदाज आहे करा, परंतु आज या मिनी वानखेडेच्या मैदानामध्ये माझे सरपंच उपसरपंच चषकामध्ये अपयशी राहतो की काय तो अनुज. डाऊन द ग्राउंड मिड विकेटला फिल्डर आहे, फिल्डिंग खराब. बऱ्याच उशिरानं इकडे बॉल आला, तो अडवण्यासाठी असमर्थ राहिला खेळाडू आणि दरम्यान 2 धावा मिळाल्यात. 2 धावेनं धावे संख्येचा आकार बदलला जातो. 33 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद, 3 षटक, 3 बॉल समाप्त झालेत. स्कोर कार्ड वरती अगदी 3 तिर्यास तुम्हाला पाहायला मिळतात. येणारे 9 बॉल 11ची गरज. ओ अनदर डॉट बॉल, काय गोलंदाजी आहे. गोलंदाज सध्याच्या घडीला संकेत मात्र चांगले संकेत देतोय श्री गणेश गोवटणे टीमला. असं वाटलं होतं की तलोजा मजकूर संघ ज्यानं 12 बॉल मध्ये 30 बनवल्या होत्या अगदी 18 बॉल मध्ये मॅच संपवतोय की काय, परंतु हे शक्य नाहीये नियतीला आणि हे करून देत नाहीये श्री गणेश गोवटणे संघ. का उगाच आम्ही एवढ्या लांबचा प्रवास गाठून या मैदानामध्ये आलो खेळण्यासाठी, तो सहजासहजी तुमच्या संघाला आम्ही विजय देण्यासाठी नाहीये, तर आमच्यामध्ये दमकम आहे आणि तो दमकम आज या तलोजा MIDC मध्ये दाखवण्यासाठी तयार आहे. अपील आहे, पंचाने अपील उचलून धरली आहे आणि LBW ची विकेट. 8 बॉल मध्ये 2 धावा बनवल्यानंतर अनुज मडी परतला जातोय आणि अर्धा संघ 33 धावेवरती माघारी परतला जातोय, जिथं लक्ष होते 30 बॉल 44 धाव्यांचं. अगदी पिचिंग मिडल स्टंपला होते, त्यामुळे अनिल टेंबे सरांना इथे काही अडचण आलीच नाहीये हा निर्णय देण्यासाठी. अचूक निर्णय अगदी दिला गेलाय. 33 धावा 4 गडी बाद आहेत. त्यामुळे येणारे आता समीकरण 7 बॉल 11ची गरज. हा महत्वाचा बॉल आहे. नवीन फलंदाज ऋषी पाटील आलाय. जर या बॉलवरती आता एक गोलंदाजानं विकेट मिळवली तर या मॅच मध्ये आता भरपूर मजा येईल आणि एखादा चांगला फटका तलोजा मजकूर टीम साठी अगदी उम्मीद की किरण म्हणून आहे, कारण हा बॉल या मॅच साठी बहुत म्हणजे फार महत्वाचा आहे. हेमंत पाटील आहे, परंतु सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर एंडला आणि जर रनआउटची विकेट हेमंतची मिळाली या बॉलवरती तर कहाणी में ट्विस्ट.
बरंच काही घडू शकते या मॅच मध्ये. ओ कमी गतीचा बॉल, डॉट बॉल, काय गोलंदाजी आहे. संकेत मात्रेचे षटक अगदी 2 धावांचं राहिलं. त्याच्या आधीचं षटक मेडन षटक पाहिलं तो म्हणजे गोलंदाज रोहित पाटीलचा. आणि आता संकेतनं दिलेले संकेत या मॅच मध्ये कमबॅक करतोय श्री गणेश गोवाटणे संघ. येणारे 6 बॉल आणि 11ची गरज. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं ब्रह्माराजे एकमेव असा गोलंदाज पाहायला मिळाला ज्याने 2 धावा खर्च केल्या. परंतु द्वितीय सत्रामध्ये आपण 2 गोलंदाज असे पाहतोय ज्याने दोघांनी मिळून फक्त 3 धावा दिल्यात. 18 बॉल मध्ये गरज होती 14 धाव्यांची आणि आता येऊन लक्ष राहिलं गेलंय ते म्हणजे 6 बॉल आणि 11 धाव्यांची. गोलंदाज सचिन म्हात्रे शेवटच्या षटकामध्ये श्री गणेश गोवाटणे टीमचा तो तयार आहे 6 बॉल मध्ये 11 वाचवण्यासाठी. परंतु समोर हेमंत पाटील जो पहिला बॉल खेळेल या डावातील, जो मागच्या ओव्हर मध्ये आला होता, संधी मिळाली नाही बॅटिंगसाठी परंतु आता त्याला संधी मिळाली आहे. हा एक चांगला खेळाडू आहे, सातत्यानं गोलंदाजी सुद्धा करतो परंतु या मॅच मध्ये त्याच्याकडे गोलंदाजी दिली नाहीये. परंतु बॅटिंगसाठी आता संधी मिळाली आहे. त्याच्यामध्ये असणारे कौशल्य आणि तलोज मजकूर टीमचं भवितव्य या मॅचचा आता हेमंत पाटील आणि ऋषी पाटील या पाटील बंधूंच्या खांद्यावरती. परंतु दुसरीकडे गोलंदाज तयार आहे तो म्हणजे सचिन म्हात्रे श्री गणेश गोवाटे टीमचा. आधीच्या 2 ओव्हर मध्ये रोहित पाटील आणि संकेत म्हात्रेने टाकलेले 12 बॉल ज्याच्यामध्ये खर्च केल्या अवघ्या 3 धावा, जिथे विकेट मिळवले 3. आता येणारे 6 बॉल. काय करणार सचिन म्हात्रे. समोर आहे फलंदाज हेमंत पाटील. मॅच रफ अँड टफ आहे. 30 बॉल 44 ची गरज. 12 मध्ये 30 बनल्या होत्या. कोणाला वाटलं होते 14 धावा डिफेन्स करताना हा संघ इथपर्यंत येईल. पहिला बॉल फुलटॉस आहे, चुकी करतोय गोलंदाज पण आणि फलंदाज पण. गोलंदाजाला बचाव मिळाला, फलंदाजाने मी म्हणेल चुकी केली आहे कारण एवढा चांगला बॉल. यस, तिसऱ्या पंचाकडे टीव्ही रेफर बॅटिंग करणाऱ्या टीमनं रेफर केलाय. हेमंतनं लगेच तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय दिलाय. हाईट फॅक्टर चेकआउट केलं जाईल. दरकोणाची चोरगे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये टीव्ही स्क्रीनवरती हा निर्णय तुम्हाला पाहिल्यानंतर जरूर दिला जाईल. फिल्डिंग सजवून घ्या तुम्ही. गोवाटणे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही लगेच देऊ. भीमर साठी आहे. इट्स अ नो बॉल. कहाणी में एक और ट्विस्ट. 1+1 आहे आणि पुढील बॉल फ्री हिट आहे. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. या मॅचचं चित्र बदलणारा बॉल डेफिनेटली तुम्हाला पाहायला मिळेल आणि ऋषी पाटील साठी नामी संधी आहे या मॅच मध्ये हिरो बनण्याची. कारण 6 बॉल आता 9ची गरज. गोलंदाज सचिन म्हात्रेने चुकी केली आहे. पहिला बॉल टाकत असताना फुलटॉस फेकलाय. फ्रीटचा बॉल, वॉट अ बॉल. काय बॉल टाकलाय. डॉट बॉल आहे. जिकडे आपण लेग स्पिन पाहिलं होतं स्पिन अटॅक साई राजेला ज्या षटकामध्ये अगदी पहिल्याच सत्रामध्ये 18 धावा खर्च आल्या होत्या त्याच पद्धतीचे गोलंदाजी सचिन म्हात्रे टाकण्यासाठी तयार आहे जिथे वाचवाच्या 11 धावा. बॉलला खोदून काढलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न नाहीये. हा नवीन रील स्टार आहे. थोडा जरा बाजू. नवीन रील स्टार आहे. संधी भरपूर जणांना दिली या स्पर्धेमध्ये. मॅच ऑन आहे. 4 बॉल 8ची गरज. हेमंत पाटील सरळ बॅटना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. हा आलाय षटकार.
3 बॉल 2ची गरज. कहाणी में ट्विस्ट, कारण हा आलेला षटकार विजयाची दारं आता उघडली जातात तलोजा मजकूर टीम साठी. कारण मागील 2 षटकामध्ये ज्या 2 गोलंदाजांनी कमावलं होतं, आता हा गोलंदाज गमावतोय की काय. परंतु अजून 3 बॉल 2ची गरज आहे. जिथे या गोवाटणे संघाने जी फाईट दिली गेली तिचं कौतुक तर जरूर होईल, परंतु जर या 3 बॉल मध्ये 2 धावा वाचवल्या तर अजून त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण एवढा लांबचा प्रवास गाठणारा हा संघ या मॅच मध्ये किती हवी होताना पाहायला मिळतोय. जिथे 12 मध्ये 30 होत्या, 3 ओव्हर मध्ये 14ची गरज असताना 3 बॉल 2ची गरज. ओ कहाणी में ट्विस्ट, विकेट मिळतं हेमंत पाटीलची. 2 बॉल आणि 2ची गरज. नाट्यमय क्रिकेट या मिनी वानखेडेच्या मैदानामध्ये घडत असताना सामना क्रमांक 4 मध्ये तलोजा मजकूर बनाम गोवाटणे या टीम मध्ये. मयूर राजे आत्ता तलोजा मजकूर टीम मॅच मध्ये बनेल. टेक्निकली प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु एक क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये काही घडलं जाईल. ज्या संघाने इथपर्यंत सामना खेचून आणलाय, 18 मध्ये 14ची गरज असताना इथपर्यंत सामना आणलाय की 2 बॉल 2ची गरज. मयूर राजे एक लेदर क्रिकेटचे चांगले धडे गिरवतोय, त्यामुळे त्याच्याकडे अभ्यास भरपूर आहे. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आज आत्ता गरज आहे 2 बॉल 2ची. टेक्निकल स्ट्रोक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा मयूर राजे या मॅच मध्ये इन करण्याची क्षमता आहे, परंतु समोर सचिन मात्र कमी नाहीये, ज्याने 11 धावा वाचवण्याचं धाडस करतोय सध्याच्या घडीला. जिथे नो बॉल टाकल्यानंतर षटकार खाल्यानंतर 2 बॉल 2ची गरज. वाडा बॉल, काय बॉल आहे. 1 बॉल आणि 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 1 बॉल 2 धावा होणं अत्यंत गरजेचं आहे तलोजा मजकूर टीमला. सर सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 18 बॉल 14ची गरज. 1 बॉल 2 मध्ये येईल का, कोणाला वाटलं होतं. अनिश्चिततेचा खेळ यालाच तर म्हटलं जात आहे, आणि हाच तो क्रिकेटचा खेळ. या मिनी वानखेडेच्या मैदानामध्ये माजी सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये हा क्रिकेटचा थरार आज या वलभच्या नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 2ची गरज. मयूर राजे क्लासिकल प्लेयर आहे, अनुभव आहे, जो टेनिस बॉल नव्हे तर लेदर बॉल सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतोय. परंतु आज टेनिस बॉलच्या या पटलावरती, या मिनी वानखेडेच्या मैदानावरती जे नशीब आजमावण्यासाठी आज आलाय तो तलोजा मजकूर संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. 1 बॉल 2ची गरज. गोलंदाज तयार आहे सचिन मात्रे आणि समोर फलंदाज मयूर राजे. टाळ्यांचा गजर होतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं. गोलंदाजाचं प्रोत्साहित वाढवलं जात आहे, त्याचं मनोबल वाढवलं जात आहे. एकीकडे डगआउट मधनं आवाज मार मार, कितपर्यंत मारणार. आता 1 झाली पूर्ण, दुसरी होणार नाहीये आणि सामना जिंकलाय श्री गणेश गोवाटणे संघानं. हाय व्होल्टेज सामना. हा बघा, हा नवीन रील स्टार आहे, तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एक अद्भुत कला आहे, त्याला काही गणतीच नाहीये कुठे काय चाललंय, तो त्याच्या धुन मध्ये. हा ये देखिए उसकी झलक. चला लगेच आपण टॉस कडे वळणार आहोत. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना 2 विजेत्या संघामध्ये. श्री गणेश गोवाटणे विपक्ष श्री गणेश
श्रियान 11 श्री गणेश मोरबे संघ. आणि मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील श्री गणेश गोवटे संघाचा. 13 बॉल 23 धावा आणि गोलंदाजी करत असताना मेडन षटक आणि 2 विकेट. रोहित पाटील ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू. खरं तर आपण आजच्या रजनीतील सेकंड लास्ट सामना